अध्याय 12 श्री गणेशाय नमः। करया जगदुद्धार हरावया भुभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे। त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी। दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले। अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी गेले। येऊन या भानावरती श्री चरणांचे सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्र ओठी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे, उठून या काय केले लीला एक विचित्र। सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले। त्या सवय एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना। म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ अस्ति निरूप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन। नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन। नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, येशे प्रकार करून अक्कलकोटी राहिले। चोळपा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुत जन सेवे करी, बाई मुख्य तन्माझारी, सर्व अधिकारे तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पाने पाहुनी नाना युक्ती योजुनी, मोडूनी टाकिले भांडण एक चित्त सर्व केले। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस। चैन नसे क्षण भरी, भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबिंतून पडली ती पाहता उकलून विष त्यांत निघाले। पूर्वी कोणा कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यांतून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे पडतोनी स्वामी सेवे करणे। हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे। तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयांतुनी उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजना तिये माझी लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली। ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण इथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान। ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल येशीच। श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदैवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा। ते ऐकून असमर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदैवताचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण। तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयांतानी टाकिल्या। चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी, इथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोतो। 12 अध्याय गूढः। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ।